जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तोडी काढल कोणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको परतू माहेरी पुच पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची 7-7 वर्ष तुम्ही एक छत्री वापरता. छत्री शिवणारा सुद्धा तुम्हाला शिवण्यात डिस्काउंट देतो. अहो मी नाही, माझे साहेब करतात. म्हणजे तुम्हीच ना? सर असं काय करताय तुम्ही? हे बघ जान्हवी, जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि आपल्याला जरी जमत नसलं ना तरी मान्य करण्याचा मोठेपणा हवा. मला चहा दिला होता पण तो हा नव्हे. हा हा काय झालंय काय जान्हवी तुला? अगं आपले सगळ्यात मोठे क्लायंट आहेत ते, मी त्यांना साहेब म्हणतो आणि त्यांनी तुला एकदा चहा ऑफर केला तर तू अरे तू रे. ऐका ना, यांनी नव्हता दिला मला चहा. नव्हतं? नाही. मला वाटलंच तुझा काहीतरी गोंधळ झाला असणार. गोखले साहेब स्वतः कसा करतील चहा? पण आमचे सर करतात. तुमचे साहेब म्हणजे तुमच्या वर कोणी साहेब आहेत? सर अहो असं काय करताय तुम्ही? ह्यांचे बॉस. माझे बॉस. माझे बॉस. तुम्ही खरंच डोळे मिचकावताय का मला भास होतोय तसा? जे मी कुठे डोळे मिचकावतोय? अजिबात नाही. हा वाटलंच मला. हे वय वय एकदा वय वाढलं ना की काही खरं नसतं. सांगितलं ना तुम्हाला, चहा यांनी नव्हता दिला, त्यांच्या सरांनी. त्यांचे सर. पण जान्हवी, गोखले गृहोद्योगाचे हे सर्वे सर्व आहे असं म्हणायची पद्धत आहे फक्त. तुम्हाला नाही का सर्व म्हणत या ब्रांचचे? नाही हो, कोणी म्हणत नाही. मीच एक दोनदा स्वतःला म्हणायचा प्रयत्न केला पण माझ्या वरिष्ठांनी तो प्रयत्न हाणून पाडला. पण माझे वरिष्ठ तसे नाहीयेत. बरोबर. तुमचे वरिष्ठ म्हणजे भागीरथी मॅडम. मध्ये त्यांचा नातूही येतो. तेच तर म्हणतोय मी. तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय मिस्टर बोरकर. हो का? पण माझ्या बँकेत गोखले गृहोद्योगाचा म्हणून पैसा येतो तो तुमच्याकडूनच येतो नाही का? हो, पण ते काम अकाउंटंटच करतो ना. जान्हवी, अकाउंटंट जरी काम करत असला तरी मालकाची तशी इच्छा असावी लागते ना. काय झालंय काय तुला जान्हवी? लग्न मोडल्यामुळे तू अशी वेड्यासारखी का वागायला लागलीस? खरं तर मला यांच्या समोर तुला काही बोलायचं नव्हतं पण आता तू यांना अकाउंटंट म्हणालीस म्हणून मला बोलावं लागतंय. तुम्हाला काय झालंय? तुला काय झालंय जान्हवी? अशी का वागतेस तू? एक मिनिट, तुम्ही शांत व्हा. बघू या इकडे. तुम्ही बसा. शांतपणे बसा. बघू इकडे. हो हो. काय झालंय? बसा. काय हवंय? 3 डझन केळी आणि 4 किलो ऍपल ना? मी आणू? मी आणते. बर. श्री तू पण बस रे, मी चहाचं बघते. श्री जान्हवी, श्री म्हणजे हे यांना अहो चालेल, मला चालेल. म्हणजे तुम्हाला श्री म्हटलं तर चालेल? मग काय प्रश्नच मिटला. कसं काय चालेल? पण आता काय चालेल? जान्हवी काय आरंभलेस तू? श्री काय? सर मी येते. श्री बस रे. अरे पुन्हा श्री. माफ करा जान्हवी, मला मुलीसारखी आहे. मी रोज अशी वागत नाही पण काय तिचं जरा डोकं म्हणजे फिरलंय. काय लग्न मोडलंय ना तिचं. पण रोज तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो हवं तर. गोखले ना गोखले ना. हो काय मग गोखले, मला तुमची मदत हवी. हो म्हणजे काय प्रश्नच नाही. हे माझं भाग्य आहे. बोला बोला बोला, काय मदत हवी बोला. जान्हवी नाही
मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. मी समजावीन तिला तुम्ही गेल्यावर, तिलाही कळेल तिची चूक. माझं जान्हवीवर प्रेम आहे. हं? हा. द्या. निन्ने. बेबी बेबी बाहेर ये. आई जाऊ द्या ना. तू शांत रहा इंदू. बेबी बाहेर ये. आई हवं तर वंचनच्या वतीने मी माफी मागते. चूक बेबीची आहे. माफी तिने मागितली पाहिजे आणि माझी नाही, तुझी. बेबी काय झालं? हे काय चालवलंयस तू? मी काय केलं? बेबी आजवर मी तुला खूप समजून घेतलं. नेहमी तुझ्या कलानं घेते, पण याचा अर्थ असा नव्हे की तुला कुणाशीही कसंही वागण्याची मुभा आहे. अगं पण मी केलाय काय? इंदू, नर्मदा, शरयू, सरू ही माझ्या मुलीसारख्या आहेत. मी आजवर मुली आणि सुनांमध्ये कधीही फरक केला नाहीये. आई तुम्ही आम्हाला मुलीच मानता माहितीये, पण जाऊ द्या ना. तू शांत रहा इंदू. माझ्या विरुद्ध काही आहे का? बेबी आजवर मी तुला कधी काहीही बोलले नाही. कदाचित तीच माझी चूक झालीये. तुझ्या वहिन्यांचे नवरे त्यांच्या बरोबर नाहीत ही त्यांची चूक नाहीये. हा त्यांनी घेतलेला निर्णय नाहीये. नर्मदाचा नवरा तिला सोडून गेला. इंदूचा अपघाती गेला. शरयूच्या नवऱ्याला मी घराबाहेर काढलंय आणि सरूचं अजून लग्नच झालेलं नाहीये. मग त्याचं काय? या घरात तू एकटीच अशी आहेस की जिचा नवरा तिच्या बरोबर नाही याला जबाबदार तूच आहेस. तू तुझ्या इच्छेनं स्वतःच्या नवऱ्याला सोडून इथं आलीयस. म्हणून तुला होणारा त्रास इतरांच्या पेक्षा कमी आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण इंदू सारख्या हळव्या मनाच्या बाईला वैधव्यावरून बोलणं शहाणपणाचं नक्कीच नाही. अगं पण मी तिला काहीच बोललेलं नाहीये. मला वाद वाढवायचा नाहीये. तू इंदूची सर्वांसमक्ष माफी माग. आणि यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घे. अगं पण माफी माग. आई तुला सांगितलेलं कळत नाहीये. माफी माग इंदूची. माझं चुकलं. आय एम सॉरी. काय म्हणताय काय गोखले साहेब? म्हणजे मला याची कल्पनाच नव्हती. वा 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 वा, फार छान झालं, फार छान झालं. म्हणजे आमच्या जान्हवीला तुमच्यासारखा सुयोग्य जोडीदार मिळाला ना तर सोन्याहून पिवळं झालं म्हणायचं. कमाल, कमाल. हे पण काही साहेब पण हे तिला कळू देऊ नका की मी अकाउंटंट नाहीये म्हणून. कळू काय का का आपण का अहो, तिला ते आवडणार नाही ना. हा
का 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 म्हणजे मालक आहे असं सांगून अकाउंटंट असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं आहे, पण अकाउंटंट आहे असं सांगून समजा मालक असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय? म्हणजे आनंदच व्हायला पाहिजे ना का? अहो पण ते जान्हवीला आवडणार नाही ना. आणि तुम्हाला काय आता ते वेगळं सांगायला नको. आणि मुळात इथे मुद्दा हुद्द्याचा नाहीच आहे, इथे मुद्दा आहे खोटारडेपणाचा. आणि मी त्याच्याशी खोटं बोललोय हे जर तिला कळलं ना तर तिला फार वाईट वाटेल हो, नाही का? आणि म्हणजे या अशा सिच्युएशन मध्ये तिला हे कळणं बरोबर नाही, हो की नाही? आणि मी सांगेन ना तिला, स्वतः सांगेन, एकदा तिला विश्वासात घेऊन नीट सांगेन, पण माझ्याकडून कळलेलंच बरं. हो म्हणजे माझ्याकडून तिला कळणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. थँक्यू. तुम्हाला सांगतो गोखले साहेब, आमची जान्हवी म्हणजे लाखात एक मुलगी आहे. अतिशय हुशार, अतिशय चांगली, अतिशय समंजस. मुख्य म्हणजे स्वतःच्या डोक्याने विचार करणारी आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम असणारी. म्हणजे आता हे तिने तिचं लग्न ठरवलं होतं ना, त्यामागे सुद्धा तिचं काहीतरी ठाम लॉजिक असणार आणि ती आपल्या निर्णयावर ठाम असणार. शक्य आहे. म्हणजे ती इतकी बुद्धिमान आणि विचारी मुलगी आहे म्हणून तर मला ती आवडली ना. हे म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष घडतंय गोखले साहेब. वा वा. श्रीरंग नाव आहे माझं, अकाउंटंट आहे मी. अकाउंटंट श्री? काय कसं काय येणं केलं आज बँकेत? अकाउंटंट काय? जरा ओव्हर ऍक्टिंग होतीये, बाकी सगळं ठीक आहे, पण जरा. तुम्हाला सांगतो गोखले साहेब, कॉलेजमध्ये असताना माझ्याशिवाय नाटकच व्हायचं नाही. म्हणूनच म्हणलं फार ओव्हर ऍक्टिंग करू नका. तू काय तोंड न उघडता बाहेर जा. मग बाहेर जाऊन तोंड उघडू? स्मिता ताईंचा फोन आला होता. बसतोस इथे, बसतोस, मी आणतो चहा करून तुला. ये 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 ये. महत्वाची काम आहेत मला. जाऊ दे. जान्हवी, कळलं की नाही तुला? हे अकाउंटंट आहेत. हो. मग आपण अकाउंटंटला चहा देतो का? मग आपण अकाउंटंटला चहा देतो का? सर हो देतो. श्री घे ना. आय एम सॉरी. नाही, मला खात्री करून घ्यायची होती. म्हणजे जे मला माहिती आहे तेच तुला माहिती आहे ना. नाहीतर असं व्हायचं, तू यांना एकदम गोखले गृहोद्योगाचे मालक समजायची. काय गोखले साहेब? चहा गरम आहे खूप. सांभाळून. सर काय म्हणतायत गोखले साहेब? मस्त मजेत. त्यांना म्हणावं बँकेत कधी कधी चक्कर टाका, नेहमीच अकाउंटंटला काय पाठवता. हो, येतो. मस्त होता चहा. चला येतो. चला. फार मनाला लावून घेऊ नको त्यांचं बोलणं. त्यांच्याकडे ना जरा फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत रे, त्यामुळे डिस्टर्ब आहेत. बरं मी येऊ? तुला सोडायला येऊ बाहेर? नाही काही गरज नाही, मी जाईन. बाय बाय. काय चाललं होतं सर तुमचं? एखाद्याच्या हुद्द्यावरनं आपण बोलतो का हो कधी? मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती सर. किती वाईट वाटलं असेल त्याला. सर सर मी काय बोलतेय? सर काय झालंय तुम्हाला? आनंद झालाय जान्हवी, परमावधीचा आनंद झालेला आहे. अकाउंटंट. तू मला सांग, इंदू वहिनीला आईला जाऊन सांगायची काय गरज होती ग वहिनी? नाही बेबी,
इंदूनी नाही सांगितलं. मग आईला कसं कळलं? आता ते त्यांचं त्यांना ठाऊक. पण पण मी इंदूला चांगलं ओळखते, ती असं कधीही करणार नाही. आई पण ना, मला या घरात कोणी समजूनच घेत नाही. बेबी बेबी हे खरं नाहीये. आम्ही सगळे तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. वहिनी, मी इंदू वहिनीला काय म्हंटल? फक्त एवढंच ना की सधवा असून सुद्धा विधवेचं आयुष्य जगते मी. यात मनाला लावून घेण्यासारखं काय होतं ग? जाऊ दे ना बेबी, किती ताणायचं. वहिनी, मी जाऊन झाडा करते का? नाही ना. माझ्या भावना का नाही समजून घेऊ शकत तुम्ही लोक? नाही पण बरोबरच आहे म्हणा. मुलगी एकदा लग्न करून सासरी गेली की झालं, संपलं सगळं. माहेर संपलं तिला. मग काय, राज्य फक्त वहिन्यांचंच. बेबी बेबी काय बोलतेस तू? आमचं कसलं राज्य? आणि हे बघ, आपण सगळ्या इथे बहिणीसारख्या राहतोय ना. ते फक्त बोलण्यापुरतं ग वहिनी. वेळ आली ना की कोण किती पाण्यात आहे ते दिसतं मला. जाऊ दे, श्री आला ना की श्रीशीच बोलणार आहे मी. मग तोच ठरवेल काय करायचं ते. तुला एवढं वाटतंय तर फोन कर ना त्याला. खरंच करू? कर की. काय झालं? नको, संध्याकाळी बस स्टॉपवर भेटेल ना तेव्हा बोलीन त्याच्याशी. ए, आता सांग ना अनिलचं काय झालं ते. सोड ना गीता, मला बरं वाटतंय हे महत्वाचं. तुम्ही म्हणत होतात तेच खरंय. चूक करत होते मी. पण तुला वेळेवर कळलं हे महत्वाचं आहे. काय झालं? कसला विचार करतेस? बाबांच्या ऑपरेशनचा. मी काय विचार करते, लोन काढू का बँकेतनं? मग काढ ना, त्यात काय विचार करायचा? म्हणजे बघ, मी थोडं लोन काढेन, बाबांच्या एका गुडघ्याचं ऑपरेशन करेन, ते लोन फेडेन आणि पुन्हा लोन काढून बाबांच्या दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन करेन. थोडं जास्त लोन काढून दोन्ही गुडघ्यांचं एकत्र का नाही करत ऑपरेशन? हप्ता जास्त होईल ग, आणि घर खर्च पण असतो. नाही मॅनेज होणार. होईल ग मॅनेज. एकदा केलं ना की सगळं होतं. तू एकदा परत हिशोब कर आणि मग ठरव. असलं बरं वाटतंय ग, हलकं वाटतंय. ए श्रीने ना एकदा मला असे भराभरा प्रश्न विचारले होते आणि मी पण पटापट उत्तरं दिली होती. आकाश, निळ, समुद्र, अथांग, प्रेम, विश्वास, लग्न, कमिटमेंट. अनिल. खरं तर तेव्हाच जाणवलं होतं, श्रीला ना माणसं खूप छान वाचता येतात. म्हणजे आपल्या आधीच त्याला आपला प्रॉब्लेम कळलेला असतो. वेगळाच आहे तो. खूप क्यूट आहे तो. दिसणं त्याचा 6वा 7वा गुण आहे. तो माणूस म्हणून खूप छान आहे, खूप हुशार आहे, केअरिंग आहे आणि ना फनी आहे. अगं त्याचा सेन्स ऑफ ह्युमर असला भारी आहे ना, तू कितीही प्रयत्न कर नाही हसायचं ठरव, पण तू हसल्याशिवाय राहूच शकत नाहीस. तुमच्यासाठी ना काही करेल तो आणि तुम्हाला कळूही देणार नाही. इतका छान बोलतो ना, ऐकतच राहावं असं वाटतं. डोळे खूप निर्मळ आहेत त्याचे. खूप बोलके. काय झालं? काही नाही. तुझी गाडी ट्रॅकवर आली. आता तू अकाउंटंट होणार.
म्हणजे वकिलाची बायको कशी वकिलीण तशी अकाउंटंटची अकाउंटंटेंट. असं काही नाहीये. अकाउंटंट जीजू म्हणून पसंत आहे मला.